तू कशाला शब्द दिलास भाऊजींना? एवढे पैसे आपण कसे जमा करणार होता रे? मी पण तोच विचार करतोय, पण काहीतरी करावंच लागणार. मी माझे दागिने विकले ना तरी अर्धी रक्कमही नाही उभी करू शकणार आपण. नाही रेवा, तुझ्या दागिन्यांना हात लावायची काहीच गरज नाही. हा शब्द मी दिलाय, तो मीच पूर्ण करेन. आऊसाहेबांना आता अजून दुःख होऊ द्यायचं नाहीये मला. त्यांच्या समोर या वाड्याचे 2 भाग झालेले मला नाही आवडणार. रेवा, अशा कोसळलेले आऊसाहेब नाही बघितलेत का मी कधी. लहानपणापासून ह्या वाड्यात रुबाबात हुकूमत गाजवताना बघितलंय मी त्यांना. हा काय प्रसंग ओढवलाय त्यांच्यावर आमच्या भांडणामुळे. अनय, शांत हो. कधी कधी कितीही ठरवलं ना तरी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. पण आपण प्रयत्न तरी करू शकतो ना रेवा. सगळ्या जमिनीची वाटणी झालीय, इंडस्ट्रीजची पण वाटणी झालीय, पण या वाड्याची वाटणी मी नाही होऊ देणार. आऊसाहेब बऱ्या झाल्या की सगळ्या गोष्टी आधीसारख्या तशाच्या तशाच त्यांना दिसल्या पाहिजेत. या वाड्यात त्यांना पुन्हा आधीसारखं या वाड्याची सगळी सूत्र हलवताना मला बघायचंय रेवा. पण अनय, तू आता काय करणार आहेस? आपल्याकडे कुठलाच पर्याय उरला नाहीये आता. जेव्हा सगळे पर्याय संपतात ना, तेव्हा एकच पर्याय उरतो, आणि मी तेच करून बघणार आहे. अरे, हा बोल रेवा, सगळं ठीक आहे ना? काहीच ठीक नाहीये बाबा. मी आणि अनय खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलोय. रेवा, काय झालंय? माझी काही मदत हवी का? मला 10 कोटी रुपयांची गरज आहे. हे बघ रेवा, तू काही काळजी करू नकोस. तू शांत राहा. हे बघ मी बघतो काय करायचं ते. नाही म्हणजे एवढी मोठी रक्कम मी नाही कदाचित उभी करू शकणार, पण बघतो. म्हणजे आपल्या काही पॉलिसीज आहेत, काही एफडीज. बाबा, मी पैसे मागायला फोन नाही केलाय. आपली परिस्थिती काही लपून आहे का माझ्यापासून? मला फक्त थोडीशी हिंमत हवी आहे तुमच्याकडून. त्या जोरावर मी ही लढाई सुद्धा लढू शकते. फक्त तुमचा आशीर्वाद हवाय. रेवा, माझा आशीर्वाद तर तुझ्या पाठीशी सदैव आहे ग. पण बाळा, हे बघ, हिंमत हारू नकोस. अगं, आजपर्यंत इतकी संकट परतवलीस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही लढाई तुझ्याप्रमाणेच अनयराजेंची सुद्धा आहे. तेव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. आणि माझा विश्वास आहे रेवा, ही लढाई सुद्धा तुम्ही दोघं मिळून नक्की जिंकाल. काही काळजी करू नकोस. आज तुझ्या पाया पडायला नाही आलोय मी, जाब विचारायला आलोय मी तुला. आम्ही सगळे तुझ्यावर किती श्रद्धा ठेवतो ना. मी नाही वागू देणार तुला असं. काय कमी केलं रे आऊसाहेबांनी तुझ्यासाठी? पूजा अर्चा व्रतवैकल्य सगळं केलं, ही त्यांची ही अवस्था केलीस तू. नवरात्रीचे कडक उपास केले, महाशिवरात्री केल्या, वर्षातून 10 दिवस गणपतीची श्रद्धेने सेवा केली, आणि त्यांना हे फळ मिळालं. का केलंस तू असं? अरे, या घराचा डोलारा सांभाळताना किती कष्ट घेतलेत त्यांनी. सगळ्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी धडपडल्यात त्या, आणि आता त्याच लोकांना एकमेकांमध्ये भांडताना बघायची पाळी आली आहे त्यांच्यावर. तू नुसता बघत बसलायस ना. तू जर काही त्यांच्यासाठी करणार नसेल ना, तर मी करीन. पण या वाड्याचं सगळं पूर्वीचं वैभव परत त्यांना मिळवून देईन. देवा, मला माहितीये तू जे काही करतोस ना, तेव्हा सगळ्यांच्या भल्यासाठीच असतं. आत्ताही घरात जी काही परिस्थिती उद्भवली आहे त्यामागे तुझा नक्कीच काहीतरी उद्देश आहे. आणि हे संकट मी स्वीकारलंय. या संकटातून बाहेर पडण्यासाठी मी प्रयत्नही करीन. पण फक्त तू पाठीशी उभा राहा. आऊसाहेबांना लवकरात लवकर बरं कर. त्याच आम्हा सगळ्यांची ताकद आहे. आता सगळी जबाबदारी अनयवर आहे. त्याला योग्य मार्ग दाखव देवा.
आणि जोपर्यंत तो योग्य मार्ग दाखवत नाही ना तोपर्यंत देव पाण्यात राहतील रेवा. अनय तू काय बोलतोयस? असं कसं वागू शकतोस? मग तो असं वागू शकतो? तो आपल्या भक्तीची परीक्षा घेतो ना, मग आपण त्याच्या शक्तीची परीक्षा नाही घ्यायची? ते काही नाही. जोपर्यंत आऊसाहेबांची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत देव पाण्यातच राहतील. या घरावर येणारी ही वादळ कधी संपणार आहे? सुमित्रा देवींचा प्रकोप या घरावरून कायमचा दूर झाला, पण हे कसलं नवं संकट आलंय? देवा, अजून किती वादळ येणार आहेत या घरावर? हॅलो हॅलो, कोण बोलताय? हॅलो. अनय सरनोबतांचा नंबर. हो, पण तुम्ही कोण बोलताय? हॅलो, तुम्हाला आवाज नीट ऐकू येत नाहीये का माझा? हॅलो. हॅलो. मी एक सांगू? नाही, तुम्ही कोण आहात मला माहित नाही, पण आवाज खूप गोड आहे तुमचा. काय? तुमचा आवाज खूप गोड आहे असं म्हणालो. कुणी ऐकत राहावा असा. कुणी तुमचा आवाज ऐकल्यानंतर स्तब्ध होईल. मी तर तुमचा आवाज आयुष्यभर ऐकू शकतो. आयुष्यभर. हॅलो, मी काय बोलतोय ते ऐकू येते ना? तुमचा आवाज खूप मधाळ आहे. खूप गोड बोलता तुम्ही. कोण आहात तुम्ही? आणि काय वाह्यातपणा चालवलाय? मुलींशी कसं बोलायचं हेही कळत नाही का तुम्हाला? चिडल्यानंतर पण तुमचा आवाज गोड येतोय, आणि एखाद्याची तारीफ करणं हा काही वाह्यातपणा होत नाही. हे बघा, काय माहिती रे, विचित्र माणूस आहे. बोलायचे मॅनर्सही नाही आहेत त्याला. हसताय काय तुम्ही? कोण हवंय तुम्हाला? आणि काय नाव आहे तुमचं? नशीब नशीब माझं नाव विचारण्याची इच्छा झाली तुम्हाला. मी विश्वजित बोलतोय. अनय सरनोबतांशी बोलायचंय. कोण विश्वजित? विश्वजित म्हणजे द इंटरनॅशनल बिझनेसमॅन विश्वजित. मला का फोन आलाय? तू काय एवढा एक्साइट होतोयस? कोण आहेत ते? हॅलो, मिस्टर विश्वजित, द इंटरनॅशनल बिझनेसमॅन मिस्टर विश्वजित. असं लोक म्हणतात. मी तर भारतीय आहे. तुम्ही मला फोन केला यावर माझा विश्वासच बसत नाहीये. इतकं काय आहे त्याच्यामध्ये? नाही, पण हे म्हणजे समुद्राने विहिरीकडे येण्यासारखं झालं ना. चुकताय तुम्ही. आज माझं काम आहे म्हणून मी फोन केलाय तुम्हाला. तुम्हाला अर्जंट भेटायचंय. अरे सर, तुम्ही फक्त फरमाईश करा. सर, तुमच्यासारखा मल्टीमिलियनेअर मला भेटायला येतोय म्हणजे माझं भाग्यच झालं. पण माझा नंबर कसा मिळाला तुम्हाला? गरज असली की कामं होतात आपोआप. बोला, कधी भेटायचं? 2 दिवसात भेटायचं? नाही नाही, इतका वेळ नाही लावता येणार. लवकरात लवकर भेटायचं. ठीक आहे, मग तुम्ही सांगा तुम्हाला कधी वेळ येते. मी तिकडेच येतोय. 12 वाजता भेटूया तुमच्या घरी. मोस्ट वेलकम सर. मी वाट बघतो तुमची. बरं, तुमच्या आधी फोन कोणी घेतला होता? ती माझी वाईफ रेवा. रेवा? एक्सक्यूज मी. नाही, काही नाही. भेटूया 12 वाजता. ओके सर. रेवा, तुला माहितीये का कोणाचा फोन होता ते? अगं, हा खूप मोठा माणूस आहे. अनेक कंपनीज आहेत त्याच्या नावावर.
त्यांनी मला फोन केला या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाहीये. काय काम असेल त्याचं माझ्याकडे? त्याचं छोटस जरी काम असेल ना आपल्याकडे, तरी ते आपल्याला या संकटांमधनं बाहेर काढेल. म्हणजे अगं खूप श्रीमंत माणूस आहे हा, खूप पैसे आहेत त्याच्याकडे. देवानेच पाठवलं त्याला माझ्यासाठी. हे काम जर झालं ना तर आपली सगळी संकट दूर होतील. अनय, हे काय झालं रे? अगं त्यात काय एवढं? मंगळसूत्र तर तू वाढवलंय म्हणायचं. देवा, आता या साध्या मंगळसूत्रावरनं प्लीज मूड ऑफ करू नकोस. की चांगली बातमी कळली आपल्याला. मी आहे ना तुझ्याजवळ. हे बघ, मी ही बातमी लगेच बाबांना सांगून येतो. त्यांना किती आनंद होईल माहितीये. आणि देवांना सुद्धा पाण्यातून बाहेर काढायचं. काही का होईना, पण त्यांनी हालचाल तर केलीच ना. झोपा आता. तोच विचार करत बसलात ना? लाईट बंद करून झोपायचा प्रयत्न केला तरी झोप येणार नाहीच आहे. हे विचार पिच्छा सोडणार नाहीयेत. म्हटलं किमान पुस्तकात मन रमते का पाहू. अगदी बरोबर आहे तुमचं. आता अशा झोपच लागत नाही हो. हे सगळं काय होऊन बसले. असं वाटतं आऊसाहेब राजगादीवर होत्या ना तेच योग्य होतं. निदान सगळे त्यांना घाबरून तरी होते. रावसाहेब एवढे गरम माथ्याचे, पण त्यांनी सुद्धा अशी उघडपणे वाटा मागायची कधी हिंमत नाही केली. बाबा, आई, अने काय झालं? सगळं ठीक आहे ना? मला तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची आहे म्हणून घाईने आलो इकडे. आनंदाची बातमी? कसली? हा नाही, कित्येक दिवसात या वाड्यानं आनंदाची बातमी वगैरे ऐकलीच नाहीये. सांग ना. बाबा, तुम्हाला इंटरनॅशनल बिझनेसमॅन विश्वजित माहितीये? अरे ऑफकोर्स. बिझनेस इंडस्ट्री मधलं केवढं मोठं नाव आहे ते. त्याचं काय? बाबा, त्यांना माझ्या कंपनीत गुंतवणूक करायची आहे. काय सांगतोयस? हा नाही, हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन असं झालं. आणि हे जर खरं असेल तर खरंच याच्यासारखी दुसरी आनंदाची बातमी नाहीये आपल्यासाठी. एक मिनिट, तुम्ही दोघं काय बोलताय मला काही समजत नाहीये. कोण हा विश्वजित? ते सगळं मी तुला नंतर समजावून सांगेन. सध्या एवढं लक्षात घे की अनयला संकटातून बाहेर काढण्यासाठी विश्वजितच्या रूपाने एक देवदूत येतोय. आता कदाचित अनयच्या मागच्या सगळ्या कटकटी संपतील. आधी ती 10 कोटी द्यायची चिंता जाऊ दे त्याच्या डोक्यावर. आई, तू आता चिंताच सोड. जर या माणसाने मला हलकासा जरी हात दिला ना, तरी मेघदत्त दादाचे 10 कोटी रुपये एक रकमी त्याला परत करू शकेन. कपिला, विश्वजित हे केवढं मोठं प्रस्त आहे याची तुला कल्पना नाहीये म्हणून अशी शांत आहेस. तो जर अनयच्या बाजूने उभा राहणार असेल तर अनयला आता मागे वळून बघायची गरज नाही. ह्या एका फोननी मला इतकी उभारी आली ना की मेघदत्त दादाच्या त्या रकमेचं मला काहीच वाटत नाही. देवानेच मला मार्ग दाखवला. आई, उद्या मंदिरात एक अभिषेक कर. माझं हे काम मार्गी लागावं आणि आऊसाहेबांची तब्येत बरी व्हावी म्हणून. आज अचानक मंगळसूत्र कसं वाढलं? काही अघटित तर नाही ना घडणार? आणि अघटित घडलंच तर अनयच्या बाबतीत तर नसेल? देवा, आता बास करी परीक्षा घेणं. रेवा, मी देवांना पाण्यातून बाहेर काढलंय. आता मला त्यांच्याबद्दल काहीच तक्रार नाही. मला वाटलं होतं माझ्या समोरचे सगळे मार्ग बंद झाले, पण जेव्हा सगळे मार्ग बंद होतात ना, तेव्हा तो आपल्यासाठी एक मार्ग शोधून काढतो. संध्याकाळपर्यंत किती टेन्शन मध्ये होतो मी, पण एक फोन आला आणि माझं सगळं टेन्शनच पळालं.
रेवा, अगं अशी काय बघतेस? हस ना जरा. आणि तुला असं आनंदी झालेलं बघून मला खरंच नवल वाटतंय रे. तुला खरंच असं वाटतं की त्या माणसाचं तुझ्याकडे काहीतरी काम असेल आणि तो तुला मदत करेल अशी खात्री आहे तुला? तेव्हा तू त्याला ओळखत नाहीस ना, म्हणून तुला असं वाटतंय. अगं एवढ्या मोठ्या माणसाचा आपल्याला फोन येणं आपल्यासाठी खूप क्रेडिटेबल गोष्ट आहे. त्यांनी नक्कीच माझ्याबद्दल कुठून तरी चांगलं ऐकलं असणार. माझी पूर्ण माहिती काढल्याशिवाय तो स्वतःहून मला फोन करणार नाही. त्याचं नक्की आपल्याशी काहीतरी बिझनेस रिलेटेड काम असणार रेवा. मग माझं मन का आनंदी होत नाहीये? सारखी मनाला रुखरुख लागून राहिली. सारखं असं वाटतं की काहीतरी चुकीचं, काहीतरी अघटित घडणार आहे. तो इतका मोठा बिझनेसमॅन असताना आपल्या छोट्याशा बिझनेसमध्ये त्याला इतका इंटरेस्ट का आहे ना? तो इतके पैसे गुंतवायला का तयार झालाय? मला काहीच कळत नाहीये. अगं रेवा, इतका मोठा बिझनेसमन आहे तो. त्याला कुठल्या बिझनेसमध्ये कुठे प्रॉफिट दिसेल आपण काहीच सांगू नाही शकत. तू कशाला इतकी काळजी करतेस? मी उगाच काळजी करत नाहीये ना. आधीच आपण अशा परिस्थितीतून चाललोय. त्या जेव्हा आपल्याला पैशांची गरज आहे त्याच वेळेला या माणसाचा फोन येणं म्हणजे मला खूप विचित्र वाटतंय. आणि त्यात असं मंगळसूत्र. माझ्या मनात भलत्याच शंका येत आहेत. अच्छा, म्हणजे त्या मंगळसूत्रामुळे तू अपसेट आहेस तर? अगं ते मी आणले बनवून. हे बघ. मी आहे ना तुझ्या समोर. मग तरी या मंगळसूत्राची का पडली तुला एवढी? एवढी अंधश्रद्धा बरी नाही रेवा. आणि वेड्यासारखं बोलू नकोस. या गोष्टींचं बायकांना किती मोल आहे ना, तुला नाही कळणार. आधीच आऊसाहेबांना बरं नाहीये. घरात इतकं काय काय चालू आहे आणि त्यात असं काही घडलं ना की अजून घाबरायला होतं मला. असं काही होणार नाहीये. हे बघ, उद्या 12 वाजता तो विश्वजित मला भेटायला येणार आहे. त्याच्याबरोबर मीटिंग करायच्या आधी मला स्वतःची तयारी करायची आहे. हे बघ, आता रात्रीचे 12 वाजत आलेत. चल ना, झोपूया. रेवा, आई, तुम्ही? अगं आऊसाहेबांना गोळ्या द्यायच्यात, कुठल्या ते मला समजतच नाहीये. जरा सांगशील मला? हो, मी येते. आणि तुला खाली कोणतरी भेटायला आले. बर, मी आले. चला. एवढ्या रात्री 12 वाजता कोण आलं असेल? कोण हवंय आपल्याला? अनय सरनोबत. मीच अनय सरनोबत. आपण कोण? मी विश्वजित. मिस्टर विश्वजित, आपण इथे यावेळी? हो, आपली 12ची अपॉइंटमेंट ठरली होती ना. मला वाटलं उद्या 12ची. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं माझं अर्जंट काम आहे म्हणून. तुम्ही मोस्ट वेलकम म्हणालात म्हणून मीही उशीर लावला नाही. आपण बसून बोललो तर तुमची काही हरकत नसावी. सॉरी. या ना, बसा. देवा,